Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Practical exercise number 2. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 4 पर्यंत आपण एक्सरसाइज नंबर 1 बघितलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ प्लांट पॉप्युलेशन कशा पद्धतीनं काढायला पाहिजे हे आपण एक्सरसाइज नंबर 1 मध्ये शिकलेला आहात. आज आपण एक्सरसाइज नंबर 2 बघत आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर फॉर different crops and calculation of unit value. Objects to know the nutrient content of various fertilizer. वेगवेगळ्या खतामध्ये अन्न घटकाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला इथं शिकायचं आहे. टू कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ केमिकल फर्टिलायझर रिक्वायर्ड टू द क्रॉप फ्रॉम गिवन फर्टिलायझर डोज. आपल्याला या एक्सरसाइजमध्ये ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर, ॲक्च्युअल किती लागतं आपल्याला, युरिया किती लागणार आहे, सिंगल सुपर फॉस्फेट किती लागणार आहे, म्युरेट ऑफ पोटॅश किती लागणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण की आपल्याला डोस दिलं जातं. आपण थेरी जर बघितलं तर सोयाबीनला 25 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस असं बघितलं. नंतर शुगर केनला आपण शुगर केनला 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस प्लस 125 kg पोटॅश पर हेक्टर हा रिकमेंडेड डोस. आता 250 किलो नत्र म्हणजेच आता मार्केटमध्ये आपण गेलं आणि 250 किलो नत्र द्या तर कोण देणार आहे का? नाही. त्यांनी म्हणणार युरिया आमच्याकडं सिंगल सुपर फॉस्फेट आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे, हे खत आहे. पण नत्र कुठं आहे? नत्र देणार आहे का? त्यांनी नाही. मग नत्र देणारे खतं आपल्याला टाकावं लागतं आणि ते किती लागणार हे आपल्याला शिकायचं आहे. तर सम कॉमन फर्टिलायझर, तर कॉमन फर्टिलायझर कोणकोणते आपले मार्केटमध्ये उपलब्ध असतात, त्यामध्ये असलेलं कंटेंट कोणकोणतं असतं, किती % असतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्यात कॉमन जे आहे युरिया हे नायट्रोजनस फर्टिलायझर आहे. कारण युरियापासून आपल्याला नत्र हे अन्न घटक मिळणार आहे. पिकाच्या वाढीसाठी एकूण 16 अन्न घटक असतात, त्यापैकी 3 कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे हवे आणि पाणीद्वारे मिळतं. राहिलेले 13 अन्न घटक जे आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन, आयर्न हे जे आहेत हे 13 अन्न घटक जमिनीद्वारे मिळतात. आणि त्यापैकी 13 अन्न घटकापैकी 6 जे अन्न घटक आहे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नीज, सल्फर हे मेजर प्लांट न्यूट्रिएंट म्हणून असतात. आणि राहिलेले 7 जे आहेत 13 पैकी त्याला मायक्रो न्यूट्रिएंट म्हणतात. ते पिकांना कमी प्रमाणामध्ये लागतात, मेजरमध्ये जास्त प्रमाणामध्ये लागतात. मेजरचे आणखीन प्रायमरी आणि सेकंडरी केलं. पण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे प्रायमरी न्यूट्रिएंट म्हणतात. कॅल्शियम, मॅग्नीज, सल्फर हे सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणतात. तर आपण पेरणी करताना मेजर प्रायमरी न्यूट्रिएंट जे आहेत, प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट हे आपण प्रत्येक शेतकरी पेरतेवेळेस देतात. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे अन्न घटक इतरापेक्षा जास्त लागतं आणि त्याला प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट म्हणतात, जेणेकरून तेवढं जमिनीमध्ये उपलब्ध नसतात. मग ते नत्र पुरवठा करण्यासाठी आपण युरिया खत टाकतो. तर युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं हे माहीत असणं आवश्यक आहे. अमोनियम सल्फेट जे आहे हे सुद्धा नायट्रोजनस फर्टिलायझर आहे आणि याच्यामध्ये 20% नायट्रोजन असतं. आणि सहसा भात पिकाला दिले जातात, कारण भात पीक हे अमाईड फॉर्ममध्ये घेत नाही. नायट्रोजन अमाईड फॉर्ममध्ये घेता येत नाही, त्याला अमोनिया फॉर्ममध्ये घेता येतं. म्हणून जिकडं भात घेतात तिथं हे अमोनियम सल्फेट हे खत जास्त चालतं. आपल्या भागामध्ये युरिया जास्त चालतं. दुसरं जे आहे फॉस्फरस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे. हे खत जर आपण पिकांना दिलं तर पिकांना फॉस्फरस मिळतं. डबल सुपर फॉस्फेट 32% फॉस्फरस असतं. ट्रिपल सुपर फॉस्फेट 48% फॉस्फरस असतं. म्युरेट ऑफ पोटॅश 60% पोटॅश असतं. सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये 50% पोटॅश. हे पोटॅशिक फर्टिलायझर आहेत, ज्याला पालाशयुक्त म्हणतात.
हे म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश जर पिकांना दिलं तर त्यापासनं पोटॅश हे अन्न घटक मिळतं पिकांना. आणि सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट ह्याला आपण स्पृदयुक्त म्हणतो आणि फॉस्फेटिक फर्टिलायझर म्हणतात. स्पृद देणारे हे खते असतात, यापासनं फॉस्फरस मिळतं पिकांना. असं हे कॉमन फर्टिलायझर आपल्याला पार्ट पाहिजे आणि हेच आपल्या प्रॉब्लेममध्ये अवेलेबल फर्टिलायझर म्हणून असतात. तर बघूया आपण प्रॉब्लेम बघूया. कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर फॉर 1 हेक्टर एरिया ऑफ हायब्रिड कॉटन. 1 हेक्टर एरिया हायब्रिड कॉटन आहे. या 1 हेक्टरसाठी इफ रिकमेंडेड डोज इज 100 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 50 kg पोटॅश. तर 1 हेक्टर पर हेक्टर एका हेक्टरसाठी 100 किलो नत्र, 50 किलो फॉस्फरस, 50 किलो पोटॅश हा रिकमेंडेड डोज आहे. हा रिकमेंडेड डोज आहे म्हणजे मार्केटमध्ये नत्र खत द्या म्हणजे मिळणार नाही, फॉस्फरस खत द्या म्हणजे मिळणार नाही. तर अवेलेबल फर्टिलायझर्स आर युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे खते आपल्याला द्यायची आहेत. मग आता हे युरिया किती द्यायला पाहिजे 100 किलो नत्र पिकांना मिळण्यासाठी आणि 50 किलो फॉस्फरस मिळण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किती द्यायचं आहे. त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो पोटॅश देण्यासाठी किती द्यायला पाहिजे. तर हे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे आणि फार बेसिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तर यायलाच पाहिजे, तसंच तुम्हाला पण यायला पाहिजे. तो क्रॉप सायन्सवाला असो, क्रॉप प्रोडक्शनवाला असो, हे दोघाकडं पण आहे. तर हे खते कसे काढायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर गिवन डाटा आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण काढायला पाहिजे. एरिया 1 हेक्टर आहे, कधी 2 हेक्टर देऊ शकतात, 3 हेक्टरसुद्धा देऊ शकतात है ना. तर एरिया किती आहे 1 हेक्टर आहे. रिकमेंडेड डोस किती आहे 100 kg नायट्रोजन आहे, 50 kg फॉस्फरस, 50 kg पोटॅश आहे पर हेक्टर. आणि तिसरं अवेलेबल फर्टिलायझर कोणतं आहे तर युरिया आहे, त्यामध्ये 46% नायट्रोजन असतं युरियामध्ये. सिंगल सुपर फॉस्फेट आहे, 16% फॉस्फरस असतं. म्युरेट ऑफ पोटॅश आहे, 60% पोटॅश असतं. हे अवेलेबल फर्टिलायझर त्यामध्ये असलेले कंटेन आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. हे झालं गिवन डाटा. नंतर फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर इज इक्वल टू रिकमेंडेड डोज. आपलं रिकमेंडेड डोज जे दिलेलं आहे ते रिकमेंडेड डोज नायट्रोजन काढत असताना, फॉस्फरस काढत असताना, पोटॅश हे रिकमेंडेड डोज मल्टिप्लाइड बाय 100. त्याला काय करायचं 100 गुणायचं, डिवायडेड बाय पर्सेंट ऑफ न्यूट्रिएंट इन फर्टिलायझर. त्या खतामध्ये ते अन्न घटक किती प्रमाणामध्ये आहे. युरियामध्ये नायट्रोजन 46 असते, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस असतं, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% पोटॅश असतं. हे इथं येणार आहे. त्याला मल्टिप्लाइड बाय एरिया इन हेक्टर. एरिया किती आहे 1 असेल 1, 2 हेक्टर असेल 2, 3 असेल 3 असं एरिया येणार. तर हे आपलं काढता येणारे फॉर्म्युला डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. रिकमेंडेड डोज है ना, त्या खताचा रिकमेंडेड डोज आणि त्या खतामध्ये किती पर्सेंट आहे डिवायडेड ते, याला मल्टिप्लाय 100 करायचं आणि मल्टिप्लाय एरिया करायचं आहे. राहील लक्षात. तर आता काढू आपण क्वांटिटी ऑफ युरिया काढायचं. आपल्याला पहिलं काय काढायचं क्वांटिटी ऑफ युरिया. तर युरिया काढत असताना आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे युरियामध्ये किती नायट्रोजन पर्सेंटेज आहे है ना. तर रिकमेंडेड डोस किती आहे नायट्रोजनचा 100 आहे. 100 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय युरियामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन आहे 46% नायट्रोजन आहे, ते डिवायडेड करायला पाहिजे मल्टिप्लाइड बाय एरिया 1 हेक्टर दिलेलं आहे. तर हे मल्टिप्लाइड करून हे डिवायडेड मल्टिप्लाइड बाय एरिया तर किती येणार आहे 217 kg. तर हे सुद्धा राऊंड फिगरमध्येच लिहायचं आपल्याला. 216.56 असं येत असेल तर पुढचं एक नंबर घ्यायचं ॲड करायचं म्हणजे 217 kg युरिया लागणार आहे आपल्याला. 100 किलो नत्र देण्यासाठी 217 किलो युरिया खरेदी करावं लागतं. लक्षात
100 किलो युरिया पिकांना देण्यासाठी पुरवठा करण्यासाठी आपल्याला युरिया किती खरेदी करावं लागेल? 270 किलो युरिया खरेदी करावं लागेल. 270 किलो युरियापासनं 100 किलो नत्र मिळणार. लक्षात? तर हे काढायचं आहे. नंतर क्वांटिटी ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट काढत असताना सिंगल सुपर फॉस्फेट किती लागतं हे काढत असताना आपलं फॉस्फरसचं डोस किती आहे? 50 kg आहे. मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरसचं प्रमाण किती असतं? 16% असतं. तर ते डिवायडेड करायचं मल्टिप्लाइड बाय एरिया. एरिया किती आहे? 1 हेक्टर आहे. तर 50 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 16 तर किती येणार आहे? 313 kg सिंगल सुपर फॉस्फेट. 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिळणार आपल्याला. नेक्स्ट क्वांटिटी ऑफ म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश, कारण आपल्याला पोटॅश मिळण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश आपण खत देणार आहोत. तर म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये म्हणजे रिकमेंडेड डोस किती आहे आपलं पोटॅशचं? 50 आहे. 50 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय पर्सेंट ऑफ न्यूट्रियंट. या म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशचं पर्सेंटेज किती आहे? 60% आहे. मल्टिप्लाइड बाय एरिया 1 हेक्टर आहे. तर 83 kg म्युरेट ऑफ पोटॅश लागणार. तर हे झालं ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर. रिकमेंडेड डोस वेगळं आणि ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर वेगळं आहे. तर आपण ते रिकमेंडेड डोस आहे, पण खत कोणतं वापरणार आहोत? तर ते ॲक्च्युअल क्वांटिटी काढावं लागेल त्याची. तर युरिया लागणार आपलं 217 किलो आणि 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागणार आणि 83 kg म्हणजे 83 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागणार. मग आता हे जे खते आहेत तर हे 50 किलोची बॅग असते. 50 किलोची बॅग असते, कारण त्यांनी असं बॅग फोडून देणार नाही, तर बॅग घ्यावं लागणार आपल्याला पूर्ण. तर 270 किलो युरिया घेण्यासाठी आपल्याला किती बॅग घ्यावं लागेल? तर एका क्विंटलमध्ये 2 बॅग येतात, म्हणजे 200 किलो आहे, म्हणजे 2 क्विंटल आहे, तर 4 बॅग लागणार आणि 17 किलोला 1 बॅग. असे 5 बॅग खरेदी करावं लागणार आपल्याला. तसं 313 किलो पाहिजे तर 3 क्विंटलला 6 बॅग लागणार आणि 13 किलोला 1 बॅग. हे 83 किलो आहे, म्हणजे 2 बॅग लागेल आपल्याला 50-50 किलोच्या. असं ॲव्हरेज हे बॅगा खरेदी करावं लागेल आपल्याला आणि ते शेतामध्ये टाकावं लागेल. तर शेवटी रिझल्ट द्यावं लागतं आपल्याला. फॉर 1 हेक्टर हायब्रिड कॉटन रिक्वायर्ड युरिया 217 kg, सिंगल सुपर फॉस्फेट 313 kg, म्युरेट ऑफ पोटॅश 83 kg. हा रिझल्ट. असं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतं. तर प्रत्येक प्रॉब्लेम या पद्धतीनं सॉल्व करायचं. तर तुम्हाला ॲक्च्युअल तुम्ही कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तर सेकंड प्रॉब्लेम बघू आपण. कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर फॉर 2 हेक्टर. 2 हेक्टर दिलेला एरिया ऑफ हायब्रिड कॉटन इफ रिकमेंडेड डोस 120 kg नायट्रोजन, 60 kg फॉस्फरस, 50 kg पोटॅश पर हेक्टर. हा रिकमेंडेड डोज आहे. 120 किलो नत्र पाहिजे आणि 60 किलो फॉस्फरस पाहिजे, 50 किलो पोटॅश पाहिजे प्रति हेक्टरी. तर अवेलेबल फर्टिलायझर कोणते? युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे अवेलेबल फर्टिलायझर आपल्याकडं. तर हे खते आपल्याला द्यायचे आहेत. तर 120 किलो नत्र टाकण्यासाठी युरिया किती खरेदी करावं लागेल? 60 किलो फॉस्फरस टाकण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किती टाकावं लागेल? 50 किलो पोटॅश टाकण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश किती लागणार? हे ॲक्च्युअल क्वांटिटी काढावं लागतं. तर पहिलं गिवन डाटा असतं. एरिया किती आहे? 2 हेक्टर आहे. रिकमेंडेड डोस किती आहे? 120 kg नायट्रोजन आहे, 60 kg फॉस्फरस आहे, 50 kg पोटॅश पर हेक्टर आहे. युरिया 46% नायट्रोजन युरियामध्ये. सिंगल सुपर फॉस्फेट अवेलेबल फर्टिलायझर आहे, त्यामध्ये 16% फॉस्फरस आहे. म्युरेट ऑफ पोटॅश 60% पोटॅश असतं. हे गिवन डाटा हे लिहिणं गरजेचं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचं ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझरचं. रिकमेंडेड डोज मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय पर्सेंट ऑफ न्यूट्रिएंट इन फर्टिलायझर. त्या खतामध्ये ते अन्नघटकाचं प्रमाण किती आहे आणि मल्टिप्लाइड बाय एरिया इन हेक्टर. आपल्याला एरिया किती आहे? 2 हेक्टर दिलेले याच्यामध्ये है ना. क्वांटिटी ऑफ युरिया 120 kg नायट्रोजन मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 46 इंटू 2 हेक्टर. तर 120 किलो नत्र
आपल्याला पाहिजे आहे आणि 120 किलो नत्र मिळण्यासाठी आपल्याला युरिया किती खरेदी करावं लागेल, तर 120 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 46 युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं, म्हणून 120 गुणिले 100 भागिले 46 गुणिले 2 म्हणजे 2 हेक्टर आहे. तर असं आपल्याला 521 kg युरिया लागणार आहे. नेक्स्ट क्वांटिटी ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट 60 kg फॉस्फरस मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 16. तर 60 किलो आपल्याला फॉस्फरस लागणार आहे. त्यासाठी आपण 100ला मल्टिप्लाइड करणार डिवाइड बाय 16ला डिवायडेड करणार मल्टिप्लाइड बाय 2 हेक्टर एरिया आहे. 750 kg सिंगल सुपर फॉस्फेट. तर 750 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला घ्यावं लागेल. त्यापासनं आपल्याला किती मिळणार, 750 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर आपल्या 2 हेक्टरला हे सिंगल सुपर फॉस्फेट सफिशियंट होणार. नंतर क्वांटिटी ऑफ म्युरेट ऑफ पोटॅश. आता म्युरेट ऑफ पोटॅश काढत असताना त्याचा रिकमेंडेड डोज आहे 50 kg पर हेक्टर आहे ना, आणि 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅशपासून आपल्याला 60 किलो पोटॅश मिळणार आहे. तर 50 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 60 इंटू 2 हेक्टर, तर 166 kg म्युरेट ऑफ पोटॅश. तर या पद्धतीनं आपलं 2 हेक्टरसाठी 521 किलो युरिया लागणार आहे, 2 हेक्टरसाठी 750 किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागणार आहे, 2 हेक्टरसाठी 166 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागणार आहे. तर नंतर रिझल्ट द्यायला पाहिजे. फॉर 1 हेक्टर हायब्रिड कॉटन रिक्वायर युरिया 521 kg, सिंगल सुपर फॉस्फेट 750 kg, म्युरेट ऑफ पोटॅश 166 kg. तर या पद्धतीनं कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला आपण, कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर फॉर 1 हेक्टर एरिया ऑफ शुगर केन इफ रिकमेंडेड डोज इज 250 kg नायट्रोजन प्लस 125 kg फॉस्फरस प्लस 125 kg पोटॅश पर हेक्टर. हा रिकमेंडेड डोज आहे. अवेलेबल फर्टिलायझर युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे. तर सेम त्या पद्धतीनंच आपल्याला करणं गरजेचं आहे. गिवन डाटा 1 हेक्टर दिलेला आहे, रिकमेंडेड डोज 150 kg नाही आहे, 250 kg आहे, 250 kg आहे, आणि 125 kg फॉस्फरस आहे, 125 kg पोटॅश पर हेक्टर आहे. अवेलेबल फर्टिलायझरमध्ये युरिया 46% नायट्रोजन आहे, सिंगल सुपर फॉस्फेट 16% आहे, म्युरेट ऑफ पोटॅश 60% आहे. पर्सेंट म्हणजे 100 किलोमध्ये 60 किलो, 100 किलोमध्ये 16 किलो आणि 100 किलोमध्ये 46 किलो नत्र मिळतं. असं हे याचं पर्सेंटेजचं अर्थ असतं. फॉर्म्युला तेच आपलं क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर, रिकमेंडेड डोज ज्या खताचं रिकमेंडेड ते, आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100 का, तर पर्सेंटमध्ये दिलेलं असतं, त्यासाठी 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि पर्सेंट ऑफ न्यूट्रिएंट फर्टिलायझर, त्या फर्टिलायझरमध्ये अन्नघटकाचं प्रमाण किती आहे त्याचं पर्सेंट त्याला डिवायडेड करायचं, मल्टिप्लाय एरिया घ्यायचं. तर या पद्धतीनं 150 नाही 250 पाहिजे, किती 250 पाहिजे. इथं 150 झालेलं आहे, तर इथं आपलं चुकलेलं आहे. 250 मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 46, तर 543 येतं. इथं 543 kg युरिया यायला पाहिजे. इथं 200 करा. क्वांटिटी ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट 125 kg फॉस्फरस मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 16 इंटू 1 हेक्टर. तर हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं 781 kg सिंगल सुपर फॉस्फेट मिळणार. नंतर क्वांटिटी ऑफ म्युरेट ऑफ पोटॅश 125 kg आपल्याला पोटॅश पाहिजे, मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 60, एरिया 1 हेक्टर आहे, तर 280 kg म्युरेट ऑफ पोटॅश लागणार. तर शुगर केनसाठी 543 kg युरिया लागणार आहे, 781 kg सिंगल सुपर फॉस्फेट, 280 kg म्युरेट ऑफ पोटॅश लागणार. तर रिझल्टमध्ये फॉर 1 हेक्टर एरिया हायब्रिड कॉटन रिक्वायर, इथं हायब्रिड कॉटन नाही शुगर केन पाहिजे. युरिया
543 लागणार आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट 781 लागणार आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश 208 kg लागणार आहे. तर अशा रीतीनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करा. तर इथं दोनच अन्नघटक दिलेले आहे. या प्रॉब्लेममध्ये 3 हेक्टर आहे, 25 kg नायट्रोजन आहे, 50 kg पोटॅश आहे. तर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट 2 खतं आहेत. सपोज हे आपलं सोयाबीनसाठी आहे तर त्याचंही सेम तसंच येणार आहे. हा गिवन डाटा 3 हेक्टर 250 kg नायट्रोजन 50 kg फॉस्फरस युरिया 46 पर नायट्रोजन सिंगल 16 असं राहणार आहे. हे फॉर्म्युला रिकमेंडेड डोज मल्टिप्लाय 100% ऑफ न्यूट्रिएंट इन फर्टिलायझर हेक्टर एरिया. नंतर क्वांटिटी ऑफ युरिया 25 × 100/46 मल्टिप्लाय 3 163 kg युरिया लागणार आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट 331 kg सिंगल सुपर लागणार आहे. तर रिझल्टमध्ये लिहायचं फॉर 1 हेक्टर सोयाबीन येणार युरिया 163 kg सिंगल सुपर फॉस्फेट 313 kg हे रिझल्ट. तर या पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. चौथा प्रॉब्लेम बघूया तुमचं उत्तर किती येते. तर या पद्धतीनं सॉल्व करायचं गिवन डाटा. तर कॅल्क्युलेट करा आणि काढा उत्तर. तर व्यवस्थित बघा, लिहून घ्या, रेकॉर्ड बुकमध्ये व्यवस्थित लिहा. रेकॉर्ड बुकमध्ये कोरे पेज सोडलेले आहे, तिथं पेन्सिलनंच प्रॉब्लेम सॉल्व करा, सुटसुटीत सोडवा आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.